जय गजानन भक्त मंडळी, आपल्या सर्वांवरच गजाननाची कृपा होणार, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व कमेंट बॉक्समध्ये जय गजानन नक्की लिहा व स्वतःच अनुभव घ्या. रामकृष्ण हरी भक्त मंडळी, तुमच्या या छोट्याशा कृतीमुळे तुम्हाला नक्कीच देव प्रसन्न होणार आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा दुःख हे नाहीसं होणार. पूर्ण तुमच्या सगळ्या इच्छा ह्या पूर्णत्वाला जाणार ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी खात्रीशीररित्या सांगणार आहोत किंवा त्याच्यावर थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पावसाळा सुरू झाला की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ओढ लागत असते ती पंढरीच्या विठ्ठलाची. पंढरपूरच्या दिशेने लाखो पावलं हे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या ओढीनं त्या ठिकाणी धावत असतात. मात्र ही एक दिंडी आपली धार्मिक सांस्कृतिक वारकरी परंपरा आहे आणि ही परंपरा जपत असताना किंवा तिचा वारसा पुढे चालवत असताना पूर्वी दिंडी म्हणजे काय होतं तर देह जावो अथवा राहो, पांडुरंगी भाव राहो आणि कपाळाला बुक्का, गळ्यात तुळशीची माळा आणि अंगावर साधे पांढरे शुभ्र वस्त्र, जे काही फाटके तुटके मळके जसे असतील तसे ते स्वच्छ धुतलेले पंढरीच्या दिशेनं विना आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ह्या दिंड्या पालख्या मार्गक्रमण करत असतात. आणि हाच वारकऱ्याचा खरा शृंगार होता. आपल्याकडे दोन भक्तिपंथ दिसतात, एक तर हिंदू धर्माची जी काही आपली कर्मकांडाची परंपरा आहे, दुसरीकडे वारकऱ्यांची जी काही परंपरा आहे. तर या दोन्हीमध्ये बराचसा फरक आहे. आता बरीच लोक अलीकडच्या काळामध्ये याच्यामध्ये सरमिसळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ते कितपत योग्य आहे नाही यावर आपल्याला चर्चा करायची नाही. मात्र हल्लीच्या काळामध्ये या दिंडीमध्ये आपल्याला काय दिसतं तर काही लोक, विशेषतः जी काही आपली तरुण पिढी आहे, नवीन पिढी आहे, तर ही भक्तीच्या सोहळ्यात एक तर तिथं हजेरी लावतात देवाला शोधण्यासाठी किंवा देवाला पाहण्यासाठी दाखवत असताना इथं एक आपण सगळ्यांनी मिळून त्याचा एक फॅशन शो केलेला आहे. असं जर म्हटलं तर कुणाला यामध्ये राग येण्याचं काहीही कारण नसावं. चेहऱ्यावर भडक मेकअप असतो, महागडे गॉगल्स असतात, चित्रविचित्र वेशभूषा असते, चित्रविचित्र कपडे असतात आणि मग ह्या अशा याच्यामध्ये स्थितीमध्ये हातामध्ये कुठेतरी मोबाईल असतो, कॅमेरा असतो, सेल्फी स्टिक असते आणि मग याच्यामध्ये आपण देवाला शोधायला जातो की स्वतःच्या सेल्फ्या काढून स्वतःचं प्रदर्शन मांडायला त्या ठिकाणी जातो. यावर विचार होणं कुठंतरी गरजेचं आहे. माझा कॅमेरा अँगल कसा दिसतोय, माझी सेल्फी कशी येईल आणि चेहऱ्यावर चित्रविचित्र मेकअप करून अलीकडच्या काळामध्ये जे काही आता महिलांमध्ये सुद्धा जे काही भडक मेकअप करण्याचं जे काही लग्नाचं कार्य असो किंवा एखादा धार्मिक विधी असो, तर त्या ठिकाणी काल परवा वटपौर्णिमेचा सण झाला तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे नवऱ्यासाठी आयुष्य मागण्यासाठी त्या ठिकाणी आपण जातो आहोत की आपण स्वतःचं प्रदर्शन मांडण्यासाठी किंवा स्वतःला त्या ठिकाणी दाखवण्यासाठी तिथं जातो आहोत. आपली जी काही पारंपरिक वेशभूषा असेल तर ती पारंपरिक वेशभूषा आता आधुनिक काळामध्ये वस्त्र प्रावरण ही त्याचं स्वरूप बदललेलं आहे. मात्र त्याच्यामध्ये त्याचं स्वरूप बदललेलं असताना त्याच्यामध्ये कुठलाही भडकपणा नसावा, आपल्या चालण्या बोलण्या वागण्यामध्ये कुठलीही विकृती नसावी, कारण याचे परिणाम आम्ही सगळेजण भोगतो आहोत. आणि आपण जे काही पाश्चात्य संस्कृतीचं जे काही अंधानुकरणाचे जे काही आपण अलीकडच्या काळामध्ये प्रघात निर्माण केलेले आहेत तर ते कुठेतरी चुकीचे आहेत. घराघरामध्ये वाढदिवसाचं प्रस्थ वाढलेलं आहे, माजलेलं आहे. या वाढदिवस आपली कुठली संस्कृती आहे, कुठली परंपरा आहे यावर सुद्धा कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि पुन्हा एकदा सरते शेवटी की भक्ती मार्गामध्ये कुठलाही शॉर्टकट नसतो. आपल्याला जो काही बदल घडवायचा असेल तर ईश्वराकडे जाण्यापूर्वी आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि तो बदल करण्यासाठी मग आपल्याला वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. मग आपल्याला पतंजलींनी अष्टांग योग साधना नावाचा एक मार्ग सांगितलेला आहे. दुसरीकडे तोच मार्ग आपल्याला तथागत गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग या नावाने सांगितलेला आहे. महावीरांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये चांगले वागण्याच्या, आपल्याला जेवणाच्या, खाण्याच्या, पिण्याच्या, बोलण्याच्या, पाहण्याच्या सगळ्या ज्या काही चालीरीती आहेत तर त्या सांगितलेल्या आहेत. त्याचं अनुकरण ज्यावेळेस आपण करायला शिकू तर त्यावेळेस आपल्याला त्याचे 4-6 महिन्यात लगेच त्याचे रिझल्ट दिसायला लागतील. तेव्हा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद. जय गजानन.